जातीयवादी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे हा मला पोलीस कोठडीमध्ये जातीवाचक अश्लील वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न करणारा मुख्य आरोपी आहे। नंदुरबार जिल्हा कोर्टमध्ये याबाबत केस सुरू आहे। जय वडवी या आदिवासी तरुणाची नंदुरबार मध्ये हत्या करण्यात आली। या हत्याकांड मध्ये एक पोलीस आरोपी ठरला जो नाशिक सेंट्रल जेल मध्ये बंदिस्त आहे। जय वडवी हत्याकांड हे प्रकरण षडयंत्र होतं। या षडयंत्रामध्ये जातीयवादी आशित कांबळे सारखे काही संशयित पोलीस अधिकारी सुद्धा सामील आहेत। म्हणून या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। माझ्यावरती पोलिसांचा अत्याचार सुरू असतानाच माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली, म्हणून मला मारहाण प्रकरणातील जातीयवादी आशित कांबळे सारखे पोलीस अधिकारी संशयित आरोपी आहेत हे सत्य समोर येईल। वादग्रस्त भ्रष्ट तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधामध्ये आम्ही 34 दिवस आंदोलन केले होतं। आंदोलनानंतर या वर्षा लहाडेंनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला। भरतीमध्ये उमेदवारांकडून पैसे घेतल्याचं प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर या भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सकाची नंदुरबार जिल्ह्यातून धरणगाव येथे अधीक्षक या पदावरती पदावनत करून बदली करण्यात आली। ह्या भ्रष्ट डॉक्टर वर्षा लहाडे ह्या आशित कांबळे यांच्या जातीच्या होत्या, म्हणजेच त्या SC समाजाच्या होत्या। म्हणून त्यांच्या संपर्कात राहून सूडबुद्धीने बदलेच्या भावनेने आशित कांबळे यांनी पोलीस कोठडीमध्ये मला मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला। त्यानंतर शहादा तालुक्यातील खेरवे बडगाव येथील पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील हा आदिवासी महिलांना व आदिवासी तरुणांना घरात घुसून मारहाण करत होता। म्हणून याला पोलीस पाटील पदावरून हटवा या मागणीसाठी आम्ही बिरसा फायटर संघटनेसह अनेक आदिवासी संघटनांनी प्रांत अधिकारी शहादा कार्यालयासमोर आंदोलन छेडलं होतं आणि त्यानंतर या पोलीस पाटीलची चौकशी लावण्यात आली होती। हा पोलीस पाटील सुद्धा SC समाजाचा होता, आशिष कांबळे यांच्या जातीचा होता। म्हणून सूड बुद्धीने बदलेच्या भावनेने आशित कांबळे यांनी पोलीस कोठडीमध्ये मला अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला। या दोन्ही प्रकरणातील आरोपी हे आशित कांबळे यांच्या जातीचे होते। तसेच भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून सुपारी घेऊन मला पोलीस कोठडीमध्ये मारहाण करण्यात आली। पोलीस कोठडीतील मारहाण प्रकरण दडपण्यासाठी या आशित कांबळे यांनी पुन्हा प्रवीण सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादा हा सुद्धा बौद्ध समाजाचा होता, याच्या मार्फत 10 पोलिसांना माझ्या घरात रात्री विनावर्जित घुसवून उपोषणाचे निमित्त साधून खोटा बनावट गुन्हा दाखल करून पुन्हा अटक केली। अशा पद्धतीने या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी जे बौद्ध समाजाचे आहेत, SC समाजाचे आहेत, यांनी माझ्या विरोधात षडयंत्र केलं आणि माझ्या परिवाराच्या मर्जी विरुद्ध काही व्हिडिओ काढले आणि आमच्या आदिवासी परिवारावरती यांनी अत्याचार केला। हे अत्याचार करणारे पोलीस SC म्हणजे बौद्ध समाजाचे होते हे सांगतानाही मला खंत वाटते। आमचा जो लढा होता हा लढा कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधात नव्हता, परंतु यांनी जातीच्या नावाखाली आमच्यावरती अत्याचार केला। आदिवासी लोकांवरती अत्याचार करणारे आणि अत्याचारींना वाचवायला येणारे हे आदिवासींचे किलर समाजामध्ये जिकडे तिकडे पसरलेले आहेत आणि या आरोपींना वाचवण्यासाठी आशिष कांबळेला कारवाईपासून वाचवण्यासाठी काही आदिवासींचे किलर आदिवासींचे दुश्मन समोर येत आहेत। दलित व आदिवासी समाज एक आहे असं आपण म्हणतो, परंतु जातीयवादी आशिष कांबळे सारख्या या अधिकाऱ्यांमुळे दलित व आदिवासी समाजाच्या एकतेला बाधा निर्माण होतो। हे पोलीस एवढ्या नीच लेवलला येऊन आदिवासी परिवारावरती अत्याचार करतात, म्हणून हे पोलीस आहेत की माणूस आहेत
ती शैतान आहेत असा प्रश्न यांच्यावरती निर्माण होतो. म्हणून या जातीयवादी अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळेला तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे आणि याची नार्को टेस्ट घेण्यात यावी. त्याचबरोबर मी जे काही आरोप करत आहे त्याबाबत मी नार्को टेस्ट द्यायला सुद्धा तयार आहे. म्हणून या जातीयवादी आशिष कांबळेला तात्काळ पदावरून हटवले पाहिजे, तरच आदिवासींवरचा अत्याचार कमी होईल आणि आदिवासींचा अन्याय या नंदुरबार जिल्ह्यामध्ये थांबेल. जय हिंद.